स्टेजवर बोलताना कॉन्फिडन्स कसा आणायचा? बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे. काही छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, कारण स्टेजवरती गेल्यानंतर बऱ्याच जणांचे हातपाय थरथर कापतात, आवाज अडखळतो आणि जे पाठ केलेले ते राहून जातं, सगळं विसरून जातं. या गोष्टी तुमच्या बाबतीत होत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ तुमचं स्टेजवरचं डेअरिंग वाढवण्याचं काम करणार आहे, तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम करणार आहे. कारण नॉलेज सगळ्यांकडे असतं, ते प्रेझेंट करता आलं पाहिजे. नमस्कार, माझं नाव आहे सनी चाबुकसर. गेली 12 ते 13 वर्ष झालं मी स्टेज डेअरिंग लोकांना शिकवत आलेलो आहे आणि लोकांची स्टेजची भीती मी घालवलेली आहे. होतं काय, स्टेजची भीती आपल्याला कुमकुवत करत असते, त्यासाठी सराव गरजेचा असतो. सरावाची कमतरता आपल्यामध्ये असल्यामुळं कधी कधी स्टेजवरती आपला पोपट होतो, आपल्याला भीती वाटते. योग्य पद्धतीने जर तयारी केली तर कोणतीही व्यक्ती आत्मविश्वासाने स्टेजवरती बोलू शकते. तर पहिली टिप समजून घ्या, विषय पूर्ण समजून घेतला पाहिजे. पाठांतर करू नका, विषय समजून घ्या, मुद्दे लक्षात ठेवा. त्यामुळं विसरलात तरी स्वतःच्या शब्दांमध्ये बदल करून थोडेसे शब्द ऍड करून तुम्ही पुढे बोलू शकता. त्यासाठी विषय समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आरशासमोर सराव करा. रोज 5 ते 10 मिनिटं आपण आरशासमोर बोललं पाहिजे, कॅमेऱ्यामध्ये बोललं पाहिजे. आपल्या चेहऱ्यावरती हावभाव, फेशियल एक्सप्रेशन आपल्याला समजले पाहिजेत. आत्मविश्वास त्याच्यामुळे आपोआप वाढतो, कारण पहिलं कॉम्पिटिटर आपणच असतो आपल्या स्वतःचं. त्याला बीट करणं खूप गरजेचं आहे. स्वतःचे व्हिडिओ शूट करत राहा, कसे पण येऊ द्या. सुरुवातीला भीती वाटेल, काही प्रॉब्लेम नाही, पण शूट करत राहा. 5 मिनिटाचे करा, 10 मिनिटाचे करा. व्हिडिओ शूट केल्याने पण कॉन्फिडन्स वाढतो. मोबाईलमध्ये स्वतःचा व्हिडिओ काढल्यानंतर आपलं बोलण्याचं स्पीड बघा, बॉडी लँग्वेज कशी आहे, हँड मुवमेंट आपण कशा पद्धतीने करतोय. ज्या चुका असतात त्या आपल्याला सुधारता येतात. पुढची टिप समजून घ्या, सुरुवात दमदार ठेवायची. कारण पहिले 15 सेकंद लोक ठरवतात की यांना ऐकायचं का नाही ऐकायचं. ते 15 सेकंद महत्वाचे असतात. एक मोठा प्रश्न पडतो किंवा एखादा मोठा प्रश्न विचारा, एखादी गोष्ट सांगा, आश्चर्यकारक तथ्य सांगून सुरुवात करा, शायरी सांगून सुरुवात करा किंवा स्लोगन सांगून सुरुवात करा. त्याच्यामुळे काय होतं, लोकांचं अट्रॅक्शन आपल्याकडे वाढत जातं. पुढची टिप आहे, लक्षात घ्या की हळू आणि स्पष्ट बोलणं गरजेचं आहे. घाईघाईत बोलल्यामुळं बऱ्याच वेळा आपण पॉइंट विसरून जातो. थोडा मध्ये पॉज घेणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही अधिक आत्मविश्वासपूर्ण दिसत असता, कॉन्फिडंट फील स्वतःला पण करून देता. आणि त्यानंतर लोकांकडे बघून बोलणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आय टू आय कॉन्टॅक्ट नसेल तर लोक आपल्याबरोबर कनेक्ट होत नाहीत. पुढे कितीही पब्लिक असू द्या, जेवढं जास्त तुम्हाला आय टू आय कॉन्टॅक्ट करता येईल तेवढं करायचं आहे. छताकडं, जमिनींकडं, खिडकीकडं किंवा दाराकडे बघत बसायचं नाही. ते भीतीमुळे होतं, तरी पण ट्राय करायचा जास्तीत जास्त आय टू आय कॉन्टॅक्ट करण्याचा. बोलताना डोळे बंद करायचे नाहीत किंवा डोळे जास्त मिचकावायचे पण नाहीत. त्याच्यामुळे पण कॉन्फिडन्स लूज होतो आणि यामुळे लोकांबरोबर कनेक्शन होत नाही. लोकांबरोबर तुम्हाला कनेक्शन करायचं असेल तर आय टू आय कॉन्टॅक्ट जमलंच पाहिजे. पुढची टिप तुम्हाला मी सांगतो की चूक झाली तरी थांबायचं नाही. चूक झाल्यावरती बऱ्याच वेळा आपण जेव्हा थांबतो, समोरचे लोक कालवा करतात किंवा चिडवायला सुरुवात करतात. मग आपला कॉन्फिडन्स अजून निघून जातो. आपण घाबरतून स्टेज सोडण्याचा प्रयत्न करत असतो. चुकलं तर चूक ऍक्सेप्ट करा, सॉरी बोला आणि पुढचा पॉईंट बोलायला सुरुवात करा. प्रत्येक मोठा स्पीकर कधी ना कधी चुकत असतो, लक्षात घ्या. चुकीतूनच माणूस शिकत असतो. पण चुकल्यानंतर थांबला तो संपला. पुढे बोलत राहा. प्रेक्षकांना परिपूर्ण माहिती देऊनच आपण बाहेर उतरायचं आहे, कारण माहिती पूर्ण मिळाली तर माणूस खरा वाटत असतो. त्याच्यामुळे लोकांना पण तुम्ही आवडायला सुरुवात होता. लक्षात ठेवा, कॉन्फिडन्स हा जन्मता येत नाही, तो रोजच्या सरावाने येत असतो. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की तुम्ही सराव करायला सुरुवात करचाल. या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजून जर तुम्हाला स्टेजवरती बोलण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगायचंय. प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी तुमच्यासाठी आहे आणि कोणतंही स्टेज तुम्ही गाजवणार ही माझी गॅरंटी आहे. बी परफेक्ट, लेट्स बिगिन.